AR News 24. दिवसेंदिवस मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत चालला आहे. गोरगरिबांच्या मुलांसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी सतत झटणाऱ्या उच्च शिक्षित विचारवंत डॉक्टर शंकर गड्डमवार यांची ज्येष्ठ पत्रकार माधव बैलकवाड यांनी AR न्यूजमध्ये घेतलेली प्रकट मुलाखत. नायगाव शहरातील शरदचंद्र महाविद्यालय येथे गेले अनेक वर्षापासून कार्यरत होते. ते असे एक अभ्यासू व्यक्तिमत्व प्राध्यापक डॉक्टर शंकर गड्डमवार सर हे गेले अनेक दिवसापासून मराठी शाळा वाचल्या पाहिजेत, अर्थात जिल्हा परिषदेच्या शाळा वाचल्या पाहिजेत याबाबत त्यांनी अभियान सुरुवात केलेले आहे. तर नेमकं त्यांच्याशी या अभियाना अंतर्गत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आपण जे मराठी शाळा जिल्हा परिषदच्या वाचल्या पाहिजेत हा अभियान सुरू केलेले आहे. तर या नेमका अभियानाची कशी सुरुवात केलीत आणि तुमच्या मागे तुमची संकल्पना काय आहे? मी प्राध्यापक डॉक्टर शंकर गड्डमवार सेवानिवृत्त प्राध्यापक आहे आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्रातील ज्या मराठी माध्यमांच्या शाळा आहेत, विशेषतः जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या ज्या शाळा आहेत, त्याचबरोबर अनुदानित असलेल्या ज्या काही मराठी माध्यमांच्या शाळा आहेत, स्वयं अर्थशाहीत असलेल्या शाळा आहेत, या शाळांची परिस्थिती आज अत्यंत बिकट अशा प्रकारची झालेली आहे. विद्यार्थी मिळेनाशी झालेले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा तर बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तर शासनानं 20 विद्यार्थी असल्याशिवाय त्या शाळा चालवत नाही अशा पद्धतीचा एक अप्रत्यक्ष कायदा केलेला आहे. त्यामुळे अनेक शाळा ह्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून ह्या शाळा गोरगरिबांच्या एक विद्यावाहिनी आहेत आणि ह्या शाळा जर आपण टिकवल्या नाही तर मात्र गोरगरीब, अनुसूचित जाती जमाती, OBC आणि अल्पसंख्याक मुस्लिम या सगळ्या लोकांना शाळाबाह्य, त्यांचे पाल्य हे शाळाबाह्य होतील अशा प्रकारची एक अप्रत्यक्ष भीती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून ही भीती दूर करण्याकरिता आजपासून आपण जर नाही काम केलं तर येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये ह्या सगळ्या शाळा बंद होतील आणि त्याचा डायरेक्ट परिणाम मात्र या सगळ्या घटकावर होईल. म्हणून मी ह्या शाळा वाचल्या पाहिजेत आणि गोरगरिबांना शिक्षण मिळालं पाहिजे. मूलभूत हक्कामध्ये जे काही शिक्षण आलेलं आहे आता हे 2009 पासून जे मूलभूत हक्कामध्ये आलेलं आहे, परंतु त्या पद्धतीनं सरकार काम करत नाही. इंग्रजी माध्यमाचं प्रस्थ वाढत आहे, त्याच्यावर कसल्या प्रकारचं कंट्रोल नाही आणि पर्यायानं या देशातल्या ह्या गोरगरीब जनतेच्या ज्या विद्यावाहिनी आहेत, ज्या महात्मा फुलेंनी सुरुवात केलेलं आहे, तशाच पद्धतीचं पुन्हा एकदा हे एक आंदोलन सुरू करण्याचं गरज मला भासली आणि म्हणून मी हे अभियान सुरुवात केलेली आहे. म्हणजे या नेमका अभियानाच्या आतापर्यंत आपण नेमका काय साध्य केलं? मी पहिल्यांदा माझा मुलगा चार्वाक गड्डमवार हा इथं 2रीमध्ये आहे. तो इंग्रजी माध्यमामध्ये शिकत होता, परंतु त्याला मी मराठी माध्यमामध्ये जिल्हा परिषद नायगाव कॅम्पच्या शाळेमध्ये मी पहिल्यांदा प्रवेश देऊन अभियानाची सुरुवात केलेली आहे. आणि इतर पालकांना देखील मराठी माध्यमांचं महत्त्व कळावं आणि राजकारणानं देखील या बाबतीमध्ये जास्तीत जास्त माहिती व्हावी यासाठी मी पहिल्यांदा लेखच्या माध्यमातून, विविध वर्तमानपत्राच्या माध्यमातून मी लेखन करून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना पाठवून दिलेलं आहे. याचबरोबर YouTubeच्या माध्यमातून विविध जे काही हे चॅनल्स आहेत, या चॅनल्सच्या माध्यमातून देखील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ह्या शाळा कशा टिकल्या पाहिजे आणि त्या कशा महत्त्वाच्या आहेत. कारण महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा ह्याच अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण इंग्रजी माध्यमामध्ये शिकवणारे शिक्षक देखील मराठी माध्यमामधून शिक्षक आहेत. याचा अर्थ की मराठी माध्यमामधला शिकलेला प्रत्येक शिक्षक हा इंग्रजीमध्येही शिकू शकतो आणि मराठीमध्येही शिकू शकतो. म्हणून त्याच्याकडे असलेली जी कॅपॅसिटी आहे, त्याच्याकडे असलेली जी गुणवत्ता आहे, ती गुणवत्ता इंग्रजी माध्यमामध्ये शिकवणाऱ्या म्हणजे शिक्षकापेक्षा कितीतरी चांगल्या पटीनं आहे. कारण हे गुणवत्तेच्या माध्यमातून शिक्षक आलेले आहेत. म्हणून या अभियानाची सुरुवात मी माझ्या मुलापासून करून आणि प्रत्येक शाळेला भेट देऊन त्या शाळेची एकंदरीत परिस्थिती कशा प्रकारची आहे हे तपासण्याचं काम मी केलेलं आहे. म्हणून हे अभियान पुढे राबवण्यासाठी विविध अशा पद्धतीचे कामं मी करत आहे. दुसरं अशा पद्धतीचं की ह्या गोष्टी म्हणजे जिथं मंजूर होतात ते विधिमंडळामध्ये हे सँक्शन होत असतात, सरकार निर्णय घेत असते. त्यासाठी गेल्या डिसेंबर 2025 मध्ये जे काही अधिवेशन नागपूरला भरण्यात आलेलं आहे, तत्पूर्वी त्या अधिवेशनाच्या पूर्वी मी नांदेड जिल्ह्यातील 5 आमदारांना आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देऊन त्यांना मी या मागण्या मान्य करण्याच्या संदर्भामध्ये आणि आमदारांना हा प्रश्न उपस्थित करावा जेणेकरून की
या मराठी माध्यमांच्या शाळा ह्या जगल्या पाहिजेत, टिकल्या पाहिजेत, विकसित झाल्या पाहिजेत, अशा पद्धतीची त्यांना विनंती केलेली आहे. बरं, प्रत्यक्षरित्या या अभियानांचं सभागृहातले जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आपली भूमिका बातचीत झालेली आहे का? त्यांच्यासोबत फोनवर आपण बोललेलं आहे. त्यांच्या घरी जाऊन आपण निवेदन दिलेलं आहे. कारण का निवडणुकीचा काळ असल्यामुळे, महानगरपालिकेच्या निवडणुकीचा काळ असल्यामुळे ते प्रत्यक्ष बाहेर त्यांनी प्रचारासाठी गेल्यामुळे ते त्यांच्या घरी आम्हाला भेटू शकले नाहीत. परंतु त्यांच्यापर्यंतचा मेसेज आम्ही दिलेला आहे. त्यांच्या पी-एलला हा निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि हे निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची विनंती देखील त्यांना करण्यात आलेली आहे. आतापर्यंत जे आपण निवेदन सादर केलेले आहात, तर नेमकं आता या जिल्हा परिषद शाळा कशा विकसित होऊ शकतात यापुढे तुमची भूमिका काय राहील? जिल्हा परिषदच्या असो की नगरपालिकेच्या असो, महानगरपालिकेचा असो, ह्या शाळा विकसित होणं गरजेचं आहे. यासाठी एक आठकलमी कार्यक्रम आम्ही त्यांना दिलेला आहे. ज्यामध्ये पहिल्यांदा जिल्हा परिषदमध्ये जो कोणी विद्यार्थी शिकत असेल, मग ज्या गावामध्ये 1ली पासून ते 4थी पर्यंत असेल, 4थी पासून ते 8वी पर्यंत असेल, 8वी पासून ते 10वी पर्यंतची शाळा असेल, ज्या शाळेमध्ये विद्यार्थी शिकेल त्या विद्यार्थ्यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये 50% रिझर्व्हेशन दिलं पाहिजे. त्याचबरोबर या शाळेमध्ये शिकणारे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना मराठी मध्ये शिकणारे जे काही जे अर्थसमा काय त्यांना ग्रँटेड असलेल्या ज्या काही मराठी माध्यमाच्या शाळा आहेत, तर त्या माध्यमातील विद्यार्थ्यांना 30% रिझर्व्हेशन असलं पाहिजे आणि जे इंग्रजी माध्यमाचे शाळा ज्या आहेत, तर त्यांना 20% रिझर्व्हेशन असलं पाहिजे. अशा पद्धतीची तरतूद करण्यात आली आहे. ही करण्याकरिता त्यांना काही मुद्दे असं सांगितलेले आहे की बाबा अशैक्षणिक कामाचा बोजा मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकावर आहे आणि हे अशैक्षणिक कामं राष्ट्रीय काम म्हणून एकच काम त्यांना दिलं पाहिजे. निवडणुकीचं काम हे त्यांना एक दिलं पाहिजे. बाकीचे जे काही कामं आहेत, छोटे-मोठे ते काही गणना करण्याचे वगैरे, वगैरे ह्या सगळ्यासाठी एक खाजगी अशा पद्धतीचं एक यंत्रणा सरकारनं उभं करणं गरजेचं आहे. मध्यान्ह भोजनाचं कामामध्ये शिक्षक खूप म्हणजे व्यस्त झालेले आहेत. तेच काम पूर्णपणे खाजगी यंत्रणेला देण्यात आलं पाहिजे आणि त्याचबरोबर जे मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषदच्या किंवा नगरपालिका, महानगरपालिकेच्या किंवा खाजगी मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षक आहेत, त्या शिक्षकांचं पहिल्यांदा पाल्य त्याच शाळेमध्ये शिकलं पाहिजे, मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकलं पाहिजे. हे पहिल्यांदा आम्ही त्याच्यावर फोकस करण्यात आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की जे जिल्ह्यामध्ये म्हणजे एकूण महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस लागण्यासाठी सुरुवातीला जे काही सर्व्हिस लागते त्यांच्याकडून लिहून घेतलं पाहिजे किंवा माझं प्रत्येक पाल्य हे मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच टाकणार, अशा पद्धतीचं करारपत्र त्यांच्याकडून लिहून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे, की शासनाच्या वतीनं अनेक काही योजना ह्या राबवल्या जातात आणि त्या योजना घेण्याकरिता प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक व्यक्ती तयार असतो आणि ह्या प्रत्येक जो व्यक्ती शासनाच्या योजना घेत असतो, त्या व्यक्तीला पहिल्यांदा अशी अट घातली पाहिजे, की तुमचं पाल्य हे जिल्हा परिषदच्या किंवा कोणत्याही सरकारी शाळेमध्ये किंवा मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षण घेत असल्याबद्दलचा त्यांना पुरावा म्हणून त्यांना सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी एक महत्त्वाची आहे, की ग्रामपंचायतपासून ते संसदेपर्यंतच्या निवडणुका ह्या आज होत आहेत. निवडणुकीला उभा टाकण्याच्या पूर्वी किंवा निवडणुकीचं ॲप्लिकेशन करण्यापूर्वी त्यांना त्यांचं पाल्य हे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत आहे का याचं प्रमाणपत्र त्यांना दिलं पाहिजे, असलं पाहिजे. तरच त्यांना निवडणुकीमध्ये उभा टाकण्यासाठीचं त्यांना परवानगी देण्यात यावी. दुसरी गोष्ट अशी आहे अतिशय महत्त्वाची, की बाबा एक देश एक शिक्षण व्यवस्था असणं गरजेचं आहे. जसं आपण म्हणतो देशाचे प्रधानमंत्री म्हणतात, की एक देश एक कर असलं पाहिजे, एक देश एक ओळखपत्र असलं पाहिजे. मग एक देश एक सिलेबस असलं पाहिजे. कारण जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्याचं सिलेबस वेगळं, अनेक सीबीएसईचं सिलेबस असलं वेगळं. याची म्हणजे परीक्षा तर एकच होते ना. यूपीएससी परीक्षा एक होती, एमपीएससी परीक्षा होते, रेल्वेची परीक्षा एक होते. त्यांना सिलेबस वेगळा नसतो. म्हणजे एक देश एक सिलेबस असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून जिल्हा परिषदचा असेल की कोणतीही शाळा असेल, विशेषतः जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या शाळेमध्ये एकच सिलेबस, तो सीबीएसईचा सिलेबस असलं पाहिजे. नुसतं सीबीएसईचा सिलेबस असून चालत नाही. तर सीबीएसईसाठी असणारे जे काही त्यांचे म्हणजे कॅटेगरीज आहेत, जे काही त्यांचे वर्गखोल्या असतील, भौतिक सुविधा असतील, ह्या सुविधा पुरवणं अत्यंत गरजेचं आहे. तरच त्या म्हणजे होऊ शकतील, अन्यथा हे होऊ शकत नाही. त्याचबरोबर या मराठी माध्यमाच्या शाळा असो की कोणत्याही शाळा असो, ह्या विकसित जर करायच्या असतील तर शिक्षणावरचा खर्च वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. खरं म्हणजे शिक्षणावरचा खर्च बाहेरच्या देशामध्ये बघितला आपण, छोटासा एखादा राष्ट्र आपण बघतो, आपण युगांडासारखं राष्ट्र बघतो आपण, तर या राष्ट्रामध्ये 19% अमेरिकेमध्ये 11%, इंग्लंडमध्ये 11%, अशा छोट्या छोट्या राष्ट्रामध्ये
शिक्षणावरचा खर्च मोठ्या प्रमाणात आहे. आता काँग्रेसच्या काळामध्ये हे 6% खर्च केला जात होतो. आता तर ते 2.5% खर्च करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये हे उच्च शिक्षणावर जास्त खर्च केला जातो. प्राथमिक शाळेमध्ये तर बिलकुल खर्च केला जात नाही. म्हणून ह्या शाळा ओस पडण्याच्या मार्गावर आहेत. अनेक जिल्हा परिषदेच्या शाळेच्या ग्राउंडमध्ये हे झुडपं वाढलेले आहेत. तिथं मग डुकरं आणि मग तिथं काही शौचालयासाठी लोक जात आहेत. अशा प्रकारचे विदारक चित्र निर्माण झालेलं आहे. म्हणून हे अतिशय महत्वाचं आहे. शिक्षणामुळेच देश विकसित होऊ शकतो हे पहिल्यांदा आहे. रेवडीमुळं देश विकसित होऊ शकत नाही. गरिबी हटाव कर्ज करायचं असेल तर देशातले लोक बाहेर देशामध्ये जाऊन आणि आपल्या देशामध्ये उद्योगधंदे निर्माण करावे लागत असतात. त्यासाठी शिक्षण हे महत्वाचं आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. म्हणून वाघिणीला वाढवण्याचं काम करणं गरजेचं आहे. वाघीण म्हणजे शाळा आहे आणि ती शाळा जर बंद झाली तर मग दूध कोण देणार? म्हणून हे अभियान अतिशय महत्वाचं वाटलं. म्हणून या अभियानाची सुरुवात मी स्वतःपासून सुरुवात केलेली आहे. धन्यवाद. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि वाघीण म्हणजेच एक जिल्हा परिषदेची शाळा आहे. एक देश एक विषय असावा आणि जिल्हा परिषदेच्या शाळा वाचल्या पाहिजेत याबाबत नायगाव शहरातील प्रसिद्ध विचारवंत प्राध्यापक डॉक्टर शंकर गड्डमवार यांच्याशी AR न्यूजमध्ये आपण बातचीत केली आहोत. धन्यवाद. धन्यवाद.